इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी गुरुवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा केला। स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते। यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता व अखंडता कायम राहून सर्व संकटे दूर होण्यासाठी दुआ पठण करण्यात आले। नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या, तर प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे राजीव पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मदन कारंडे, राहुल खंजिरे, सागर चाळके, संजय तेलनाडे, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, कैस बागवान, महादेव गौड, सदा मलाबादे, सावकार मदनाईक, सागर शंभूशटे, विकास चौगुले, बसगोंडा बिरादार उपस्थित होते। मुस्लिम समाजात रमजान ईद सर्वात मोठा सण मानला जातो। या दिवशी ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण केले जाते। मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते। उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता यंदा नमाज पठणाची वेळ लवकर करण्यात आली होती। फातिमा मस्जिदचे इमाम इम्तियाज अब्दुलजीज बांदार यांनी बयान पठण, तर नमाज पठण अक्सा मस्जिदचे कारी इरफान जमीर कुरेशी यांनी केले। हजरत सय्यद मुक्तमोवल्ली दरगाह ट्रस्ट व ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते। बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती।